सकाळचे 7:36 झालेली आहेत आणि आम्ही निघालो आहोत हम्पी येथे जाण्यासाठी. जय. घर ते हम्पी हे अंतर साधारणतः 550 किलोमीटर आहे. नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. आज आहे 25 डिसेंबर 2025 आणि आज आम्ही आपल्या स्वतःच्या गाडीने हम्पी येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत. सोलापूर, विजयापूर या मार्गे आपण हम्पी येथे जाणार आहोत आणि येताना मात्र आपण कोल्हापूर मार्गे येणार आहोत. चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. 8:30 वाजले. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपण आता चौफुला येथून पुणे सोलापूर हायवेकडे रवाना झालेलो आहोत. प्रदूषणामुळे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काही दिसत नाहीये. हे सोलापूर हायवे. उजनी धरणाचं हे बॅकवॉटर आहे आणि इथे उन्हाळ्यामध्ये फ्लेमिंगो पक्षी येतात व ते पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येतात. पावणे 10 वाजले सकाळचे. लोणी देवकर मध्ये आहोत आम्ही आता सध्या आणि लांब ट्रॅफिकच्या रांगा लागलेल्या आहेत. काय झालंय पुढं नेमकं काय माहिती. इमारतीवरून लोक बघतायत म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. चला पाहूया पुढे नेमकं काय झालंय. कुणालाही वेळ नाहीये, लगेच वेगवेगळ्या मार्गाने गाड्या घेऊन पुढे जाण्याची घाई. ऍक्सिडेंट झालाय. Oh shit. पाठीमागून काहीतरी धडक गाडी पूर्ण डॅम. म्हणजे वेगात वेग अतिवेग. सावकाश. रस्त्याच्या कडेला अशी देशी झाडांची लागवड केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पिंपळाची झाडं यामध्ये आहेत. वीर श्री मालोजीराजे भोसले प्रवेशद्वार इंदापूर इथे आता आपण सध्या आलेलो आहोत. महामार्गाच्या लगतच अशी बोरं पाहून आता आपण बोरं विकत घेण्यासाठी थांबलेलो आहोत. सकाळची वेळ आहे. रस्त्याच्या कडेला असा छान द्राक्षांचा बाग आम्ही पाहिला. त्याला छोटी छोटी द्राक्ष सुद्धा लागलेली होती. महामार्गात लगत असलेल्या लांबोटी इथे आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत. इथे हॉटेल जयशंकर हे खूपच प्रसिद्ध आहे. इथे लांबोटी चिवडा आणि मुद्दा शेंगा चटणी खूप प्रसिद्ध आहे. चला तर नाश्ता करूया. हा काय वडा सांबर मिसळ पाव. कोणती बटाट्याची का?
हे हॉटेल खूपच प्रसिद्ध आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगदाण्याची चटणी आपल्याला मिळते. तसेच येथील लांबोटी चिवडा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथे पहिल्यांदाच मी ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी अशा पातळ थापून पॅकिंगमध्ये विकण्यासाठी ठेवलेल्या होत्या. कडक भाकरी म्हणून या खूप प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पापड इथे विकण्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही जर कधी या मार्गाने प्रवास करत असाल तर इथे नक्की भेट द्या. नाश्त्याचे खूप सारे प्रकार इथे उपलब्ध आहेत. चहा, वडापाव. जयशंकरचा कुंदा चहा. पावभाजी. भाकरी. मला स्वतःला इथला कुंदा चहा खूपच आवडला. नक्की ट्राय करा. पोटपूजा झालेली आहे. मस्तपैकी चहा पण घेतलेला आहे. आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया. 1:06 विजयापुरा 101 किलोमीटर. कार. महाराष्ट्र कर्नाटक सीमा चेकपोस्ट. कारसाठी स्वतंत्र आहे. फक्त एवढ्या ना, त्यानंतर पुन्हा सगळे एकत्र. चेक नका आहे ना हा. असं आहे का? चेकपोस्ट. आणि आता आपण कर्नाटक राज्याच्या सीमेमध्ये प्रवेश करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% विजयापूर 51. विजापूर शहर. आणि समोरच आपल्याला दिसतोय तो विजयापूरचा प्रसिद्ध असा गोल घुमट. गोल घुमटच्या शेजारीच मोठं असं पार्किंग आहे. तिथे आपण गाडी पार्क केली आहे व आता आपण गोल घुमट पाहण्यासाठी चाललेलो आहोत. खूप साऱ्या सहली सुद्धा आलेल्या आहेत. गोल घुमट पाहण्यासाठी आपल्याला 25 रुपये तिकीट आहे व इथे बाहेरच्या बाजूला तिकीट काढण्याची सोय आहे. तसेच त्या शेजारी सामान घर सुद्धा आहे. त्यामध्ये आपण आणलेलं अतिरिक्त सामान आपण तिथे ठेवू शकतो. नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. समोर आपल्याला प्रशस्त अशी जी इमारत दिसतीये ते वस्तू संग्रहालय आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धामध्ये वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. याच्या मागच्या बाजूला गोल घुमटाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पहिल्यांदा गोल. इथे बोर्डवर आपल्याला गोल घुमटाविषयी माहिती लिहिलेली आहे. गोल घुमटाचा सर्व इतिहास यामध्ये आहे. आता आपण वस्तू संग्रहालयाच्या मागच्या बाजूला असलेली गोल घुमट पाहण्यासाठी चाललेलो आहोत. आणि हा आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा घुमट. जगातला 1 नंबरचा घुमट रोम या ठिकाणी आहे आणि भारतातील हा सर्वात मोठा
एक नंबरचा घुमट आहे. वस्तू संग्रहालयाच्या इमारतीच्या बरोबर मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला प्रशस्त अशा या गोल घुमटाचं दर्शन होतं. हे स्मारक सुमारे 210 फूट उंचीचे आहे, ज्यामध्ये सुलतान मोहम्मद आदिलशाह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कबरी आहेत. कर्नाटक राज्यातील विजयपूर म्हणजे पूर्वीचे विजापूर शहरात हे स्थित असून हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत येते. सकाळी 6 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण गोल घुमट पाहू शकतो. आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला बाहेर चप्पल स्टँडवर चप्पल काढावी लागते आणि हा आहे प्रशस्त असा गोल घुमट. नाताळच्या सुट्ट्या, शाळेंच्या सहली त्यामुळे गोल घुमट पाहण्यासाठी खूप लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वास्तुकलेचा अत्यंत सुंदर असा हा नमुना आहे. गोल घुमटाच्या आतमध्ये आदिलशाही सुलतान मोहम्मद आदिलशहाची 17व्या शतकातील कबर आहे. हा घुमट कोणताही आधारस्तंभ न घेता उभा आहे. याच्या मध्यवर्ती कक्षात विस्परिंग गॅलरीमध्ये केलेला कोणताही लहान आवाज किंवा कुजबूज 7 ते 10 वेळा प्रतिध्वनी करते, म्हणून याला बोल घुमट असे सुद्धा म्हणतात. गोल घुमट प्रसिद्ध आहे इथल्या विस्परिंग गॅलरीसाठी आणि या गॅलरीकडे जाण्यासाठी अशा पद्धतीने पायऱ्या आहेत. आपण आता 7 मजले चढून जाणार आहोत व त्यानंतर आपल्याला ही विस्परिंग गॅलरी लागणार आहे आणि हाच या गोल घुमटाचा खरा वेगळेपण आहे. 7 मजले चढून येताना अशी मोठमोठी तावदाने आहेत, त्यामध्ये थंडगार वारा आपल्याला लागतो आणि सर्वात शेवटी आपण सर्वोच्च अशा या गोल घुमटाजवळ आलेलो आहोत. इथून आपल्याला संपूर्ण विजयापूर शहराचं सुंदर असं विहंगम दृश्य आपल्याला दिसतं. घुमटाच्या आतमध्ये छोट्याशा दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला विस्परिंग गॅलरीमध्ये जाता येते. इथे आपण दिलेला आवाज 7 वेळा घुमतो. पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे आवाज आणि गोंगाट जरा जास्तच आहे. घुमटाच्या पायथ्याशी उजेड यावा म्हणून 6 मोठे मोठे झरोके आहेत आणि एकत्र पाहिलं तर ह्या घुमटाचा आकार अगदी कमळाच्या पाकळ्यांसारखा आपल्याला दिसतो. याला आतून व बाहेरून चुन्याचा गिलावा आहे. शांत वातावरणात याचा अत्यंत चांगला अनुभव आपल्याला आला असता, परंतु गर्दी असल्यामुळे गोंगाटच जास्त होता म्हणून आम्ही लगेचच बाहेर आलो. गोल घुमटावरून विजयापूरचं सर्व बाजूनी दिसणारं दृश्य मात्र विलोभनीय होतं. पुन्हा खाली उतरण्यासाठी सुद्धा लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. भरपूर शाळांच्या सहली इथे आलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून पर्यटक सुद्धा आलेले होते. सात मजले पुन्हा आता आपल्याला खाली उतरून जायचं होतं आणि चढण्यापेक्षा उतरताना जास्त काळजी घ्यावी लागते, कारण पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. गोल घुमटाच्या चारही बाजूंना 7 मजली अष्टकोनी मिनार आहेत. प्रत्येक मजला वेगवेगळा दर्शविलेला आहे आणि या प्रत्येक मजल्यावर घुमटाकृती कळस आहे आणि अत्यंत नक्षीदार असे हे बाहेरच्या बाजूनी 4 मिनार आहेत. आतमध्ये असलेल्या आदिलशाहीच्या कबरीच्या पश्चिमेकडील भिंतीमध्ये एक अर्ध अष्टकोनाकृती महिरप कोरलेली आहे.
तिच्यायोगे मक्केकडे तोंड करून कुराण पठण करता येते. तसेच पावसाळ्यात येथून पाणी वाहून जाण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेला हा विजापूरचा गोल घुमट पाहून आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत. वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. या वस्तुसंग्रहालयाच्या समोरच भव्य अशा तोफा ठेवलेल्या आहेत. पुरातत्व वस्तू संग्रहालयाच्या बाहेरच्या बाजूला बोर्डवर वस्तू संग्रहालयातील सर्व गोष्टींची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूला ज्या तोफा मांडलेल्या आहेत त्यांची सुद्धा माहिती या इथे लावण्यात आलेली आहे. गोल घुमटाच्या बाजूने प्रशस्त असं सुंदर उद्यान आहे. संपूर्ण गोल घुमटाचा परिसर पाहण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा वेळ तर नक्कीच लागतो. आम्हाला पुढे जायचे असल्यामुळे आम्ही वस्तू संग्रहालय पाहिले नाही. तुम्ही मात्र नक्की पहा. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण कुठून गेलो आता? विजापूरचा हॉस्पेट. गोल घुमट पाहून आपण हॉस्पेटकडे जाण्यासाठी निघालो. पावणे 7. संध्याकाळचं जेवण करण्यासाठी आपण खालसा पंजाबी ढाबा इथे थांबलेलो आहोत. जेवण झाल्यानंतर सुद्धा आपण आणखी थोडा वेळ प्रवास करणार आहोत. छान होतं जेवण आणि या हॉटेलच्या मागच्या बाजूला गार्डनमध्ये हे फणसाचं झाड मला दिसलं. त्याला खूप सारे फणस लागलेले होते. एवढे सारे फणस लागलेत. हाताला येतील असे. काउंटरवर बिल देण्यासाठी गेलो तर तिथे आम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा दिसल्या. आपल्या भारतीय चलनाबरोबरच विदेशातील चलन सुद्धा तिथे ठेवलेलं होतं. त्यांना वेगवेगळ्या देशाचं चलन गोळा करण्याची आवड होती. आणखी थोडे पुढे जाऊन आम्ही आता रूमवर थांबणार आहोत. आजचा व्लॉग आपण इथेच थांबूयात. उद्या आपण हंपी एक्सप्लोअर करणार आहोत. तेव्हा पुढील व्लॉग नक्की पहा व आजचा हा व्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर व कमेंट जरूर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.